खेळले. युसुफ पठाण, इरफान पठाणला आपण खेळताना बघितलं. अँडी फ्लावर ग्रँड फ्लावरला आपण खेळताना बघितलं. आणि इकडे अतुल पवार आणि तुषार पवार हे मात्र वेगवेगळ्या टीम मधून खेळणारे दोन सक्के भाऊ. तर मॅच होते सुरू. ज्या मॅचची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो, 5 टीम्स ज्या पुढे येणार आहेत त्या बघत होतो, अशा या 5 टीम्स आपल्याला मिळाल्यात. मुख्य पंचांनी हात वरती करून सांगितलंय ऑल सेट फॉर मॅच. मॅचला सुरुवात करू आम्ही. पहिले सलामीवीर पुढे अमर आणि सचिन. एकही मॅच हारले नाहीत आतापर्यंत हे दोन्ही संघ. एकही हो डायरेक्ट स्थानवरती हा थ्रो लागला आणि नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूचं लक्ष अजून नाहीये. स्ट्राईक एंडचा खेळाडू पुरेपूर त्याच्या जवळ जाऊनही उभा राहिला होता. थर्ड अंपायर पहिल्याच बॉल वरती कॉल तिसऱ्या पंचानं दिलेला आहे. उत्कंठा शिगेला पोहोचवणारी मॅच असणारे, हृदयाचा ठोका वाढवणारे आज हे सामने. आणि तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जातंय की खेळाडू बाद असणार आहे नसणार आहे. ऑन रिप्ले स्क्रीन वरती दाखवला जातोय. दिसलं जाईल सगळ्यांना की काय होतंय इथे, काय घडलं या चेंडूवरती. यस, तिसरे पंच आमच्या बरोबर सांगतायत इट्स नॉट आउट. अंपायर रिवाइंड वेट फॉर डिसिजन. सर्व निर्णय हे अंपायरचे असणार आहेत. अंपायरच्या दिशेने शेवटचे असणार आहे. यू कॅन सी ऑन स्क्रीन. आपण पूर्ण ट्रान्सपरन्सी ठेवली या सामन्यामध्ये, पूर्ण टुर्नामेंट मध्ये पारदर्शकता. ग्राउंड मध्ये कॅमेरामध्ये 2 प्लेयर येत आहेत, स्ट्रॅटजी डिस्कस करतायत. मला विनंती, इथल्या मंचासमोरील प्लेयरला विनंती की हे क्वार्टर फायनलचे मॅचेस आहे मित्रांनो. जयदीप यादव आणि सहकारी मित्रांनो विनंती की थोडासा आपण आवाज कमी करा, मंचाच्या आजूबाजूला बसा प्लीज. क्वार्टर फायनलच्या मॅचेस स्कोर इम्पॉर्टंट आहे. आपल्या आवाजामुळे स्कोर हॅम्पर नाही झाला पाहिजे. विनंती, तुम्हाला चेअर अरेंज केलेला आहे, चेअरवर जाऊन बसावं प्लीज. जयदीप, आपण सहकार्य करा, आपल्या मित्रांना घेऊन चला. झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आपण सर्वांनी सहकार्य करावं. अमोलजी जाधव यांना परत एकदा अभिनंदन. त्यांची पुढची वाटचाल सुरू होते. दिनेशजी चौधरी सरांना विनंती की त्यांनी मंचावर यावं. 2 दिवस ते मॅचेसला आहेत आणि ते नेहमीच आपल्या क्रिकेट फेस्टला हे करतात. त्यांचा एक छोटासा सन्मान करण्यात येतोय. ह्यावेळेसची आपली थीम आहे की प्ले फॉर नेचर. आपण वृक्षारोपण करणार आहे. जेवढ्या काही मॅचेस होतील, जेवढ्या विकेट्स आहेत त्यापेक्षा जास्त आपण झाडं लावणार आहेत. धीरजी चौधरी सरांचं सन्मान करताना आपले सहकारी स्वप्नील राग. अंपायर आपल्या डिसिजनची वाट पाहतोय. सोळा ते 17 लोकांनी सकाळी रक्तदान केलेलं आहे. एक चांगला उपक्रम झालेला आहे. मुक्तदीर सय्यद सरांनाही विनंती की त्यांनी जरा मंचावर यायचंय वेळात वेळ काढून. सय्यद सर, आपण मंचावर या. तुमचा सन्मान विशालजी सर करतील. विशाल आणि अक्षय चव्हाण. इट्स अ विकेट. पंजांनी वेळ लावला पण बरोबर निर्णय दिलेला आहे. ही विकेट आहे. सगळी सरांना विनंती की त्यांनी आपल्याला नेहमी सपोर्ट करतात ते क्रिकेट फेस्टला, मंचावर यावं.
दिनेश सर तुम्ही इकडे एक छोटस रोपड तुळशीचं रोपट अमरची या ठिकाणी विकेट पडलेली आहे. अक्षय सर माझा मित्र ऋषी आर जे ऋषी ह्याच्याकडे मी कॉमेंट्रीची कमान देतोय. यस बिग बॅटल. पहिला खेळाडू बाद होऊन माघारी गेलाय. पहिलं षटक विक्रम पेंद्रे आपण बघाल बॉलिंग ट्रॅक वरती. ज्या खेळाडूची गोलंदाजी अफलातून राहिली यावेळेस स्क्वेअर कट सजवलाय पुढे आणि क्रिकेट मधला लोकप्रिय फटका पॉइंट सीमारेषेच्या बाहेर या चौकारा बरोबरी धावपलकेवरती एकेरी अंकापनात बघणारा स्पार्टन्स रोड सातारा एम आर वॉरियर्स सातारा या दोन टीम मध्ये सुरू असणार हा क्वार्टर फायनलचा सामना जिंकल्यानंतर अर्थात उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश निश्चित होणार आहे आणि विजयासाठी आता सगळी ताकद मिडफील्ड क्षेत्ररक्षकाकडून फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक चुकलाय आणि हा चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषा बाहेर 4 रन. 3-3 मॅच जिंकल्यानंतर तुम्ही इथपर्यंत आलेला आहात संघ टीम आणि इथून पाठीमागे अर्थात मोकळ्या हाताने जाण्याची तयारी दोन्ही संघांची नसणार आहे. कारण इथपर्यंत येण्यासाठी तुम्ही जेवढं अंतर चाललेलं आहात इथून पाठीमागे जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला तेवढंच अंतर चालायचंय. त्यामुळे इथून माघारी जाताना रिकाम्या हाती न जाण्याचा अट्टास एक मोठा मानस आणि ते स्वप्न उराशी बाळगून ह्या दोन संघांना मध्ये आपण बघणार आहोत. हा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक यावेळेस पुन्हा एकदा पुढे दिसला. धाव आली नाही या चेंडूवरती. पहिलं षटक समाप्तीच्या दिशेने वाटचाल करतंय आणि धावपलक्यावरती 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एम आर वॉरियर्स सातारा. सातारा रोड स्पार्टन्स पुढे. सातारा रोड स्पार्टन पुण्यातला हा संघ आपला जो वर्क करतो आपण पाहतो ठिकाणी या रोड साइडला. हा चेंडू उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक धनंजय चेंडू खाली आणि बिग विकेट इज गॉन. प्रफुल बाद होऊन माघारी. डावाला पडलेलं फार मोठं खिंडार. ही विकेट साधी सुधी मामूली विकेट नव्हती. हा साताऱ्याचा मोठा खेळाडू जाळ्यामध्ये सापडला. एक समान ताकदीचे सगळे 5 टॉप बेस्ट 5 मैदानावरती आहेत. त्यातील या दोन टीम मैदानावरती मॅच खेळत असताना 2 गडी 2 मोठ्या विकेट आणि पहिल्या क्रमांकाचं षटक विक्रम बेंद्रे यांचं संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 9 धावा ऑन बोर्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संघ जरी सातारा रोड स्पार्टन्स जरी या नावाने खेळत असला तरी ही टीम पुण्याची आहे आणि ही मॅच आहे पुणे आणि साताऱ्यामध्ये. 2 जिल्हे पुढे लढतायत. एक पुण्याचा संघ साताऱ्या बरोबरीत. त्यामुळे ही मॅच गड सातारा राखणार की पुण्याची टीम. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर कोण आहे? प्रशांत. गोपीनाथ बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी पुढे असणार आहेत. 9 धावा धावपलकेवरती. चेंडू विरुद्ध दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटने बॉलचा संपर्क मात्र होऊ शकलेला नाही. त्यामुळे मॅच पुणे आणि साताऱ्याची. टॉस जिंकला संतोष गाडगेने आणि सांगितलं मी प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती येईल आणि तो त्याची तगडी फौज त्याची तगडी तालीम घेऊन आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालाय. दुसऱ्या क्रमांकाच्या षटकातला पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. 9 धावा धावपलकेवरती आहेत. गोपीनाथ. हा बॉल पुन्हा एकदा डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत हा चेंडू संतोष गाडगे यष्टरक्षकाच्या हातावरती जाऊन थांबला. 2 बॉल लगातार निर्धाव टाकलेत. सातारा एम आर वॉरियर्सला पुढे एक कमी धावपलकेवरती रोखण्यासाठीची सर्वोत्तम कामगिरी सर्वोत्तम सगळी ताकद सातारा रोड स्पार्टन मैदानावरती लावताना दिसणार आहे. हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये खेळला फटका क्षेत्ररक्षक पाठीमागे स्टॉप केलं जाईल. हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये 1 धाव तिकडे येईल. एका धावेने धावपलक दुहेरी अंकामध्ये धावपलक दाखवतोय 10 धावा. 10 ऑन बोर्ड.
एम आर वॉरियर्स साताऱ्याची सुद्धा ताकद काय आहे किंवा त्यांची स्ट्रेंथ काय हे त्यांनी आज दिवसभरामध्ये सिद्ध केलेलं त्यांचा गेम त्यांना प्रूव्ह करून दाखवला आणि आज त्यांची मॅच आहे पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये सातारा रोड स्पार्टन्स बरोबरीत स्पार्टन अर्थात पुण्याची ही टीम साताऱ्या बरोबरीत लढत असताना हा चेंडू पुन्हा एकदा 3 स्टंपच्या लाईन मध्ये टाकलेला हा चेंडू मिड विकेट मध्ये जाईल क्षेत्ररक्षक पुढे एक सिंगल धाव तिथे प्राप्त होणार आहे एका सिंगल धावे बरोबर धावपलकीवरती पूर्ण होणारा धावपलक येतो 11 धावा 11 ऑन बोर्ड 11 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय बॅटल सातारा हा चेंडू शरीरापासून दूर वाईड यॉर्करचा प्लॅन वाईड यॉर्कर काय षटक टाकलंय गोपीनाथ आतापर्यंत या षटकामध्ये फक्त त्यानं खर्च केला त्या 2 धावा फक्त 2 धावा 5 चेंडू मध्ये 2 धावा अफलातून स्पेल गोपीनाथ स्पार्टन कडून मैदानावरती दाखल आणि काय कमालीची गोलंदाजी हा चेंडू उंच आकाशामध्ये मिड विकेट पुढे आणि या झेल बरोबरीत एमआर वॉरियर साताऱ्याला धक्का क्रमांक 3 2 षटक आतमध्ये टाकून पूर्ण झालेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावपलक दाखवतो आहे 11 धावा थांबावं लागेल टीम सातारा एक पार्टनरशिप एक भागीदारीची आवश्यकता आहे तुम्हाला इकडे या मैदानावरती आता कारण प्रतिस्पर्ध्याची स्ट्रेंथ मोठी आहे प्रतिस्पर्ध्याची ताकद मोठी आहे 3 मॅच जिंकणारा हा संघ आहे सातारा रोड स्पार्टन त्यांच्या पुढे तुम्हाला एक भागीदारी पुढे तयार करावे लागणार आहे क्लार मार्क्स एक वाक्य आहे बघा तुम्हाला सगळ्या समस्यातून जर सुटायचं असेल तर थोडंसं थांबावं लागतं आणि बॅटिंग टीम कडून सुद्धा कोणाला तरी मैदानात थांबावं लागेल 2 षटकं संपली 11 धावा 3 गडी बाद एम आर वॉरियर सातारा ह्या संघात मध्ये तर षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू होणार आहे आणि 3ऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळणारे खेळाडू मोठा विकेट ज्यांनी मिळवला तेच विक्रम बेंद्रे षटक 3 घेऊन पुढे असणार आहेत हा चेंडू पहिल्याच बॉल वरती मुख्य पंचांकडे आपण पाहतो वाडेकरनं मागितलेली दाद दिसली तिकडे प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे जो दबाव पहिल्या षटकापासून आता तयार करून ठेवलाय तो दबाव तसाच पुढे कंटिन्यू ठेवण्याचं काम स्पार्टन मैदानावरती करताना दिसतोय इथून पुढे 2 नवीन गोलंदाज वापरायचे संतोष गाडी गेला तो 2 नवीन गोलंदाज पुढे कोणते आणणार आहेत गोपीनाथ कडून 1 षटक टाकून घेतलं तर विक्रम बेंद्रेकडून 2 षटके टाकून घेण्याचा विचार संतोष गाडगेचा दिसला 11 धावा धावपलकीवरती मग आता 4थं 5वं षटक टाकण्यासाठी संतोष गाडगेकडे पर्याय कोण आहे तुषार पवारकडे संतोष गाडगे जाईल का धनंजय सूर्यवंशीकडे येईल साताऱ्याला सुद्धा माहित आहे 2 गोलंदाज नवीन पुढे येणार आहेत त्यामुळे फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचण्यासाठीचा हा लढा काय असणार आहे 12 ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावपलकीवरती विक्रम बेंद्रेंच्या विरोधामध्ये धावपलक गोळा करणं वाटतं तितकं सोपं आता राहिलेलं नाही खिंडीमध्ये प्रतिस्पर्ध्याला उभं करून ठेवलंय स्पार्टन्सनं इतिहास जर वाचला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा तर इतिहासातली सगळ्यात मोठी लढाई झाली ती पावनखिंडीमध्ये रोखून ठेवलं होतं इथे रोखण्याचं काम केलंय साताऱ्याला शॉर्ट थर्डमॅन मध्ये हा चेंडू पुन्हा एक चांगला स्टॉप बघायला मिळाला एक सिंगल धाव एका धावेनं धावपलकीवरती होणारी वाढ 13 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम एम आर वॉरियर सातारा विरुद्ध सातारा रोड स्पार्टन्स मध्ये ही सुरू असणारी मॅच बाकी सगळ्या खेळाडूंचं लक्ष सुद्धा या मॅच मध्ये राहिलेलं आहे ओहो हो 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 आणि याच मोठा एज आणि याच बरोबरीत अजून एक धक्का एम आर वॉरियर साताऱ्याचा अजून एक खेळाडू बाद होऊन माघारी निघाला 4था धक्का सगळ्यात मोठी लढाई झाली होती बाजीप्रभू देशपांडेंनी पावनखिंड लढवली होती विशालगड आणि पन्हाळगडामध्ये 2 किल्ल्यांमध्ये अंतर जर बघितलं तर एक 60-63 किलोमीटरचं अंतर आहे सिद्धीनं वेढा टाकला होता विशालगडाकडे पलायन करायचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी 600 मावळे सोबत घेतले आणि पलायन सुरू केलं रात्रीचा प्रवास होता घोड्यांचा वापर करायचा नव्हता कारण घोड्यांच्या पायांचा आवाज येतो फ्लो लेनचा हा चेंडू
धनंजय कदाचित पाठीमागे कव्हरसाठी मागे धावला, मात्र पुढील क्षेत्ररक्षकानं तो चेंडू थांबवला. 3 ओव्हर संपले, 14 धावा धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ती लढाई आठवा तुम्ही, पावनखिंडीतली 60-65 किलोमीटरचं अंतर 2 किल्ल्यांमध्ये शिवाजी महाराजांनी 600 मावळ्यांबरोबरीत प्रवास सुरू केला. पायी निघाले आणि एक मला वाटतं 50-55 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून पावनखिंडीमध्ये विश्राम करायला थांबले. आणि तिथे विश्राम करायला थांबल्यानंतर गुप्तहेरांकडनं बातमी आली, सिद्धी आपल्याकडे 5000 मुघल सैन्य घेऊन निघालाय. तिथे धाडसी निर्णय घेतला होता बाजीप्रभू देशपांडेंनी. एक सिंगल धाव तिथे येणार आहे. बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, महाराज एक थोडासा प्रवास शिल्लक राहिलाय, तुम्ही 300 मावळ्यांना घेऊन पुढे चालायला सुरुवात करा. 300 मावळे माझ्यासोबत ठेवा, मी ही खिंड लढवतो, मी थांबवतो सिद्धीला. तो धाडसी निर्णय महाराजांना मान्य नव्हता, मात्र पुढे पर्याय दुसरा कोणताही नव्हता. 14 धावा धावपलकीवरती, 15 धावा या धावपलकीवरती. डाऊन दी ग्राउंड धनंजय उंच झेप घेतली आणि थांबवला तो बॉल. 16 धावा या धावपलकीवरती. ज्ञानेश्वरांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. ते सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती म्हणजे सर्वस्पर्शी प्रेम. जे लोक स्वतःवरती प्रेम करतात ते लोक यशस्वी होतात. तुम्ही स्वतःला शरण जा. 16 आकडा धावपलकीवरती. MR वॉरियर साताऱ्याला पुरेपूर रोखून ठेवलंय, पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलंय स्पार्टन. षटक 4थं समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना 17 धावा धावपलकीवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 धावा धावपलकीवरती लॉस ऑफ 4 विकेट. सामने सोपे नसणार आहेत इथून पुढचे, कारण 3 मॅच जिंकल्यानंतर आपल्या ग्रुप मधून टॉप करणाऱ्या ह्या टीम आहेत, ज्यांची आता इथून पुढे मॅच राहणार आहे. त्यामुळं लढाया ह्या मोठ्या राहणार आहेत इथून पुढच्या. हा बॉल, यस, मोठा फटका. गरज होती साताऱ्याला या फटक्याची. प्रेशर रिलीज करणार हा स्ट्रोक आणि यस, सुपरसॉनिक षटकार. 23 धावा धावपलकीवरती. यानंतर होणारी सेमीफायनल 1 आम्ही खेळवतोय आणि पहिली सेमीफायनल होणार आहे फार्मा स्ट्रायकर्स वैभव निकम आणि टीम फार्मा टायटन्स अक्षय चौहान. वैभव निकम यांना विनंती आहे, चला तुम्ही टॉस साठी या. अक्षय चौहान यांना विनंती आहे, तुम्ही नाणेफेकीसाठी या. ही बॅटल सुद्धा महत्वाची आहे बघा. फार्मा स्ट्रायकर्स, फार्मा टायटन्स. एका फार्मामध्ये मुंबई मधले शहरातले टॉप खेळाडू सहभागी आहेत, तर दुसऱ्या साइडनं शाहरुख यांची मेंटॉर म्हणून आपण पाहतो, ज्या टीमला मेंटॉर पदी काम करणारे शाहरुख यांचा संघ फार्मा टायटन मैदानावरती लढणार आहे. यानंतर 3.5 फोर्थ स्लीप मध्ये अर्धा संघ कोसळला MR वॉरियर साताऱ्याचा. फर्स्ट स्लीप मध्ये टिपलेला सुंदर झेल पुढे आतमध्ये बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक पुढे वेल कॉट आणि अर्धा संघ बाद होऊन आपण पाहतो ठिकाणी पुढे. तर धावपलकीवरती आम्ही जातो. 4 षटकांची समाप्ती आतमध्ये होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 24 ऑन बोर्ड 24 धावा या धावपलकीवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावपलक आहे. अ गुड मॅच. एकदा निघून गेलेला क्षण टीम तुम्हाला परत आणता येत नाही. अतुल पवार आपल्या बरोबर स्क्रीनच्या समोर. माधवा, आता तरी सांग खरं, आता पुन्हा टाळू नकोस. माणसाचं सारं जीवन आयुष्याची कोडी सोडवण्यात आणि त्याच्याशी झुंजण्यात जावं आणि तू या साऱ्या संकटाला फक्त प्राक्तन म्हणून संपवावस, हा कसला न्याय रे योगेश्वरा. पहिला बॉल धनंजय सूर्यवंशीला आसमान दाखवलंय आणि टाकून दिला हा बॉल षटकार. वाघाची दहाड. इथून 15 धावा जरी आल्या तरी मॅच मध्ये मजा येणार आहे. 30 पूर्ण आहेत, अजून 20 आल्या तर 50 होतील. हेच सांगितलं जातंय धनंजयला. 5 चेंडू व्यवस्थित टाकायचे. विक्रम बेंद्रे
बाउंड्री लाईन वरतून आवाज आहे. मित्रांनो, लढाई आपली अजून संपलेली नाही, कारण आपण अजून जिंकलेलो नाही. शेवटपर्यंत संघर्ष लढाई जारी ठेवा. कोंढाण्याची लढाई डोळ्यासमोर ठेवा. धनंजयचा हा बॉल, वाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा. एका अतिरिक्त धाव्याने धावपलकेवरती 31 धावांचा हा स्कोर बोर्ड आपण बघायला पुढे येताना 30 ऑन बोर्ड. चला टॉस करूयात आम्ही. टीम टायटन्स आणि टीम फार्मा स्ट्रायकर्स, फार्मा स्ट्रायकर्स आणि फार्मा टायटन. आपण टॉस साठी इथे ताबडतोब या. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून इथून पुढे 15 धावा 15-20 धावा जरी सातारा बनवू शकला तरी ते मॅच एक पाहण्यासारखी होईल. हा चेंडू समोर नो मॅन्स लाईन, जिथे कोणताही शतरक्षक नव्हता तिथे हा चेंडू. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न संतोष गाडगेनं बॉल त्याला सापडला नाही की त्यानं सोडून दिला होता. फार्मा स्ट्रायकर्स आणि फार्मा टायटन्स दोघांना कॅप्टनना विनंती की मंचावर यायचं. वैभव निकम आणि अक्षय चव्हाण. निकम सर मला दिसत नाहीये. हा टॉस होणार आहे पहिल्या सेमीफायनलचा दिनेश चौधरी यांच्या हस्ते. दिनेश सर आपण यायचे टॉस साठी प्लीज. मी माईक घेऊन येतो. इट्स अ टॉस टाइम बिटवीन फार्मा स्ट्रायकर आणि फार्मा टायटन. दोन्ही टीमचे कॅप्टन वैभव निकम आणि अक्षय चव्हाण या ठिकाणी आहेत. दिनेश सर घेतात टॉस. हेड्स इज द कॉल. टेल. स्ट्रायकर्स वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. स्ट्रायकर्सने इथं टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. मी दिनेश सरांना विनंती करेन की त्यांचे 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं प्लीज. सर्वांना नमस्कार. मी सर्वात आधी MRWFच्या सर्व आयोजकांचं, पदाधिकाऱ्यांचं, सदस्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो की एक उत्कृष्ट दर्जाचं असं आयोजन या ठिकाणी आपण दिवस रात्र ज्या स्पर्धा क्रिकेटच्या बघतोय त्याचं पर्व 3रंचं आयोजन MRWF तर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे. तर सर्वप्रथम सर्व आयोजकांचं मनपूर्वक आभार. आज या ठिकाणी आपण नॉकआउटचे सामने पाहतोय. आत्ता जो चालू सामना आहे त्यामधला एलिमिनेटर जो संघ असेल तो मला वाटतं की हिंदवी सोबत खेळेल आणि याच्यानंतर जो पहिला सेमीफायनलचा सामना होईल तो फार्मा टायटन्स आणि फार्मा स्ट्रायकर. तर नक्कीच नेट रन रेटमुळे थोडंसं काहीतरी मी म्हणेल की नशिबानं साथ काहीशी दिली नाही. दोन्ही संघ आपलेच आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ चांगले खेळतील मैदानामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात आणि एक नक्कीच चांगली लढत आपल्याला फायनलचा जो थरार आहे या स्पर्धेतला. जसं काल तुम्ही पाहिलं की सिप्ला आणि ह्यांची जी मॅच झाली फार्मा स्ट्रायकरची त्याच्याप्रमाणेच ही मॅचसुद्धा आत्ता होणार आहे. तर काही वेळात आपल्याला या सामन्याची रंगत आपल्याला मैदानामध्ये दिसणार आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे. मुंबईचे काही खेळाडू आलेले आहेत आपल्या संघामध्ये 5-6 खेळाडू. तर अक्षय आहे, अक्षय सिंग आहे, त्यानंतर राजू आहे, बाकी अजून 2-3 खेळाडू आहेत. तर त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. तसेच शाहरुखचा जो संघ आहे अक्षय चव्हाण यांचा तो सुद्धा एक अतिशय तगडा संघ आहे. दोन्ही तुल्यबळ संघ आहे. मैदानामध्ये चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणाने खेळा. कुठलीही खेळाची आपण पातळी खाली घालून खेळायचं नाही आहे. हे दोन्ही संघांना विनंती आणि पुन्हा एकदा दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तसेच आयोजकांतर्फे एक सूचना आहे या ठिकाणी. पुढील वर्षासाठी म्हणजे पर्व 4थे जे असणार आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त MRWFचे जे मेंबर्स असतील त्यांनाच त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही पार्टिसिपेट कसे व्हाल आणि या स्पर्धेचा एक उच्चांक जो आहे तो आपल्याला कसा गाठता येईल त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. तुम्ही मेंबर नसाल तर तुम्हाला खेळता येणार नाही पुढच्या स्पर्धेमध्ये. हे आयोजकांतर्फे एक नम्र विनंती आहे. थँक्यू. धन्यवाद सर. तुम्ही दिलेली प्रेरणा आणि 2 शब्द आम्हाला काही भरपूर काय करायची ताकद देत असं म्हणेल. या दरम्यान पहिली इनिंग संपलेली आहे. एक डिसिजन पेंडिंग आहे.
तो पण सातारा एमआरवाले साताराने फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि स्पार्टन 2 बॅट्समॅन रेडी करा प्लीज. ओंकारजी 2 बॅट्समॅन पटकन रेडी करा. इट्स नॉट आउट. एमआर वॉरियर्स साताराने 40 धावा केलेल्या आहे. सातारावर स्पार्टनला 41 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सातारा स्पार्टन नीड 41 रन इन 5 ओव्हर्स. 30 चेंडू 41 धावा. सामन्यात पुढे काय होतंय त्याच्या अपडेट देईन तुम्हाला माझा सहकारी ऋषी. यस अतुल दादा, एक डाव संपलाय मैदानावरती. विजयासाठी 41 धावांची आवश्यकता असणार आहे सातारा रोड स्पार्टन्सला. जी पहिल्या 2-3 षटकांमधली परिस्थिती होती त्या तुलनेमध्ये आता साताऱ्याकडे लढण्यासाठी फायटिंग स्कोर आहे. 40-41 धावांमध्ये लढायचं आहे. संतोष आपले 2 बॅटर्स मैदानावरती लगेच पाठवून द्या. चला लगेच मैदानात सातारा रोड स्पार्टन संघाचे 2 खेळाडू आतमध्ये. तर यानंतर एक मोठी मॅच सेमीफायनल 1 आपण खेळवतोय. फार्मा स्ट्रायकर्स विरुद्ध फार्मा टायटन या 2 टीम मध्ये. आणि अशा या 2 टीम ही मॅच यानंतर खेळणार आहेत. संतोष चल. ओमकार लाव बॅटर आतमध्ये. चल फिल्डिंग लागली या. लवकर पाठवा, जरा वेळ कमी या. ओमकार फायनलला स्ट्रीमिंग नाही होणार. लवकर घ्या आतमध्ये दुसरा बॅटर. चला लवकर. चला पहिली सलामीची जोडी मैदानावरती. यापूर्वी आपण ऐकलं अक्षयदादांना या स्पर्धेचे आयोजक त्यांकडून आलेल्या सूचना लक्षात ठेवा. कारण जो डे टाइम आहे किंवा जो थांबायची वेळ आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर मग थांबावं लागतं आपल्याला. त्यामुळे तिथपर्यंत आपल्याला फायनल पर्यंत जात असताना फायनल तिथपर्यंत कव्हर करायची, या गोष्टी लक्षात ठेवून पुढचं क्रिकेट खेळा. जाऊ मॅच कडे. दोन्ही संघांना पुन्हा खूप साऱ्या शुभेच्छा राहणार आहेत. 41 धावांमधला हा संघर्ष आतमध्ये आपण बघणार आहोत. द बिग स्ट्रगल द बिग सक्सेस असं म्हटलं जातं. जितका मोठा तुमचा संघर्ष असणार आहे टीम, तितकं मोठं यश तुम्हाला मिळणार आहे. 41 धावा लढायला साताऱ्यासाठी पुरेशा आहेत. त्यांना आता गोलंदाजांचा खेळ, गोलंदाजांचा वापर हा संघ कशा पद्धतीने करतो हे बघायचंय. मात्र समोर आपण पाहाल संतोष गाडगेनं ज्याचे 2 महत्वाचे पैलवान पुढे पाठवून दिलेत. संदीप पटेकर आणि अजय हे 2 खेळाडू मैदानावरती असणार आहेत. हे 2 खेळाडू आपल्या पहिल्या विकेटसाठी किंवा पहिल्या काही षटकांमध्ये किती धावा जोडतात हे सुद्धा बघितलं जाणार आहे. पहिलं षटक घेऊन सचिन निखिलजी महाजन यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न होतोय. पहिल्या चेंडूवरती झेल जोडला तुम्ही, आणि तुम्ही झेल कोणाचा सोडलाय तर तुम्ही संदीप पटेकरचा झेल सोडलाय. जो संदीप पटेकर वेगवान गोलंदाजांना खूप चांगलं खेळतो. काल दुसऱ्या चेंडूवरती निखिल दोशीचा बॉल सोडला होता. त्या निखिल दोशीनं नंतर मॅच फिनिश केली. आता इथे या मॅच मध्ये साताऱ्याला काही अडचणी या झेलच्या होतील का पुढे येणाऱ्या काळामध्ये बघितलं जाईल. पुन्हा एक चांगला चेंडू तिथे दिसला. 1 धाव धावपलक्यावरती षटक क्रमांक पहिल्याचा खेळ मैदानावरती आपण बघायला सुरू झालेला आहे. विजयासाठीचं टार्गेट होतं 41, त्यामधली 1 आली आहे. म्हणजे अजून 40 धावांसाठीचा संघर्ष मैदानावरती आहे. हा चेंडू शपलिंग आणि आडव्या बॅटनं हा बॉल उडवलाय सरळ फाईन लेग सीमारेषा बाहेर. काय क्विक बॉल बॅटवरती घेतला, येऊ दिला होता आणि त्यानंतर पुरेपूर फोकस चेंडूवरती करत फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर टाकून दिलेला एक चांगला देखणा षटकार. या षटकारानं धावपलकेवरती 7 धावा ऑन बोर्ड वरती पूर्ण होतील. 7 ऑन बोर्ड आणि विजयाचं कॅल्क्युलेशन येत आहे 27 चेंडू मध्ये अजून बनवायच्या त्या 34 धावा. 27 चेंडू 34 धावांची आवश्यकता. अजय यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार आहे. हा सुद्धा व्हर्सॅटिलिटी खेळाडू, खूप चांगलं क्रिकेट हा खेळाडू खेळतोय. अपकमिंग सुपरस्टार आहे आणि आता हल्ली तुम्ही बघाल हा सुपरस्टार झालेला सुद्धा आहे.
तो अजय. हा चेंडू बॅक टू बॉलर खेळला. हा फटका क्षेत्ररक्षक पाठीमागे. चेंडू थांबवला जाईल तिकडे. एक धाव तोपर्यंत तिथे घेतली जाते. एका सिंगल धावे बरोबरीत पुन्हा विजयाच्या कॅल्क्युलेशनमध्ये सातत्यानं बदल होताना आतमध्ये बघणार आहोत आपण. पहिलं षटक 8 धावा ऑन बोर्ड वरती. 26 चेंडू 33 ची मॅच आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण लाईन वरती येऊन थांबा. लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती यायचंय. हा चेंडू एक बाउन्स घेत हा बॉल सरळ सीमा रेषा पार आणि या चेंडूवरती सुद्धा येतोय एक सनसनी चौकार. झेल सुटल्यानंतरचा धोका आहे हा, ज्याचा एक साधा सोपा झेल सुटला. एक झेल सुटल्यानंतर काय होतं दक्षिण आफ्रिकेला विचार. तो झेल सुटला नाही, त्यांना तो विश्वकरंडक सोडून द्यावा लागला होता. स्वप्नील दादा इथे. स्वप्नील दादा मंचावरती उपस्थित मॅचचा आनंद घेत असताना आणि स्वप्नील दादा झेल सुटला होता संदीप पटेकरचा, त्यानं मैदानावरती आता खिलवाड करायला सुरुवात केली. जखमेवरती मीठ चोळलंय त्यानं. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर खेळला एक मोठा षटकार आणि विजयाचं कॅल्क्युलेशन त्यानं खूप जवळ आणलं. 24 चेंडू मध्ये बनवायच्यात आता 23 धावा. 24 चेंडू 23 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आता इथून पुढे. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या क्रमांकाचं षटक सुरू होणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती कोण आहे? अजय. बॉलर कोण आहेत? अजय कदम. दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती अजय कदम हे पुढे असणार आहेत. 24 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे. 24 चेंडू 23 धावांचा सामना आतमध्ये. वैभव निकम यांना विनंती असणार आहे की तुमची टीम तुम्ही रेडी ठेवा. यानंतर तुम्हाला लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती यायचंय. थोडस फील्ड सेटअप बदलवलं जातोय. मिड विकेट, डीप लॉग ऑफ, लॉग ऑन, समोरासमोर दोन खेळाडू, फर्स्ट स्लिप, लेग स्लिप, दोन स्लिप उभे करून अजय कदम पुढे येणार आहेत. टायटन आणि स्ट्रायकरला दोघांनाही एक सक्त वॉर्निंग. टाइम डिले हे तर तो कंपल्सरी आपण पाहतो या ठिकाणी ऍक्सेप्ट केला जाणार नाही. हा चेंडू डाऊन द ग्राउंड मिड विकेट मध्ये हा बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक पुढे बाउंड्री लाईनवरती आपण पाहतो या ठिकाणी तो चेंडू थांबवला जाईल. थ्रिल या मॅच मधला 19 धावा धावपलकेवरती. 19 धावा धावपलकेवरती संदीप पटेकर. 3 चेंडू मध्ये 11 धावा नॉट आउट. ज्या खेळाडूचा झेल सोडल्यानंतर 2 मोठे हिट त्याने दाखवलेत. तर 23 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे. 23 चेंडू 22 धावांचं आयोजन. शॉर्ट अँड स्वीट ही शृंखला. जेवणाची व्यवस्था, जेवण सुरू झालेलं आहे. जेवणासाठी कोणाला जायचं असेल तर त्या भोजन कक्षामध्ये तुमच्यासाठी जेवण सुरू झालेलं आहे. आपण जेवणासाठी जावा. ह्या चुका होतात बघा. सातारा एक झेल सुटल्यानंतर किती धोका होऊ शकतो. जर संदीप पटेकरचा झेल तुम्ही घेऊ शकला असता तर तो बाद होऊन दुसरा खेळाडू आला असता पुढे. यस, बॉल हवा आहे का? हा बॉल घ्या जरा. बॉल पंच मागितल्यावरच तीच बॉल दिला जाईल. पंचांनी कॉल केल्यावरती. 23 धावा 23 ऑन बोर्ड. 23 धावा धावपलकेवरती. एकही खेळाडू अजून तरी बाद नाही. पहिल्या क्रमांकाचा षटकाचा खेळ आपण बघितला होता. तर षटक क्रमांक 2 आतमध्ये पुन्हा एक बॅटनं हा थोडासा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. 21 चेंडू मध्ये अजून 18 धावांची आवश्यकता आहे. जेवण सुरू झालेलं आहे. ज्यांना कोणाला जेवण करायचंय त्यांनी भोजन कक्षामध्ये जाऊन जेवण करावं. 21 चेंडू मध्ये 18 धावा विजयासाठी. सातारा रोड्स पाटण, MR वॉरियर्स सातारा अशी मॅच मैदानावरती सुरू असताना संदीप पटेकर पुन्हा मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये तिकडे दिसला. मात्र यावेळेसही मिस झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र होऊ शकलेला नाही. 20 चेंडू मध्ये 18 धावांची मॅच अजून आहे. 20 चेंडू 18 धावा. नितीन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक या स्पर्धेत कोणी केलं तर ते नितीननं केलं.
त्यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन होतोय, त्यांचं आम्ही करतो स्वागत. 20 चेंडू मध्ये 18ची मॅच आहे. हो 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 हो, हा बाउन्स बघितला तिकडे आणि लेग बाईची आपण पाहतो या ठिकाणी ती एक सिंगल धाव आली. एका सिंगल कॅल्क्युलेशन होतोय पुन्हा एकदा चेंज. 19 चेंडू मध्ये 17 धावा ह्या विजयासाठी अजून बनवायचे. 19 चेंडू 17 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सलामीवीर सलामीची जोडी अजूनही मैदानावरती खेळते. बाद अजून कोणताही खेळाडू झाला नाही. दोन्ही खेळाडूंनी आपले बुरुंज शाबीत ठेवण्याचं काम पुढे ठेवलंय. हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो या ठिकाणी खेळलेला हा बॉल. एक सिंगल धाव तिकडे. एक सिंगल धावे बरोबर षटक क्रमांक 2 ची समाप्ती मैदानावरती होते. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 25 धावा. 18 चेंडू मॅच मध्ये आहेत आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्या 16 धावा. शॉर्ट अँड स्वीट ही स्पर्धा. सॅटर्डे संडे, आज संडे आहे, रविवारचा दिवस. ख्रिस्ती पुराणामध्ये असा उल्लेख आहे की परमेश्वरानं 6 दिवस ही सृष्टी निर्माण करण्यासाठी अफाट कष्ट केले आणि 7व्या दिवशी आराम केला, तो रविवारचा दिवस. मुंबईमधून या दिवसाला गव्हर्नमेंट सुट्टी म्हणून मान्यता मिळाली. बॉलर नाही, विकी बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी पुढे असणार आहेत. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. 17 चेंडू मध्ये बनवायचे अजून 16 धावा. 17 चेंडू 16 धावा. सामना जितका सोपा दिसतोय ना टीम, किंवा जितका सोपा वाटतोय तितका सामना सोपा राहील का इकडे इथून पुढे, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असणार आहे. हा बॉल उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक पाठीमागे चूक करणार नाही यावेळेस सातारा. मॅच आहे 16 चेंडू आणि बनवायच्या त्या 16 धावा. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अशा अनेक मॅच आहेत ज्या टर्न होतात, बदलतात. एक मॅच बघितली होती आम्ही, 36 चेंडू 36 धावा बनवायच्या होत्या, त्या बनवता आल्या नव्हत्या. 36 बॉल 36 झाल्या नव्हत्या. ती मॅच संतोष गाडगेला सुद्धा माहित आहे. 16 चेंडू 16 धावांची मॅच आहे पुढे आणि तो संघाचा नेता, संघाचा संघनायक मैदानावरती आता खेळण्यासाठी दाखल झालेला आहे. 16-16 ची मॅच पुढे. बॉल टू रनचा हा खेळ. MR वॉरियर सातारा, तोही या मॅच मध्ये आपण पाहाल सगळे संघ आपले ताकद पणाला लावताना दिसतोय. विकी बर्गे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या 2 चेंडूवरती धाव दिली नाही, तर त्यामध्ये 1 विकेटचा समावेश राहिलाय. संतोष गाडगे संघाचा कॅप्टन, संघाचा संघनायक मैदानावरती. त्याला पहिला चेंडू निर्धाव टाकला विकी बर्गेनं. या निर्धाव चेंडूनं पुन्हा एकदा मॅच मधलं होणारा बदल बघाल. 15 चेंडू मध्ये अजूनही 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असणार आहे. 15 चेंडू 16 धावांची मॅच आतमध्ये. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक. फुलोर लेनचा हा चेंडू पुढे आणि समोर तो चेंडू थांबवण्यासाठीचा प्रयत्न. पुन्हा एकदा तिथे धाव मिळणार आहेत. 14 चेंडू मध्ये बनवायचे 15 धावा विजयासाठी. 14 चेंडू 15 धावांची मॅच. सातारा रोड स्पार्टन्स विरुद्ध MR वॉरियर सातारा, या 2 टीम मध्ये सुरू असणारी मॅच. 14 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता पुढे. 14 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे पुढे. इथे आमच्या बरोबरीत ऑनलाईन पद्धतीने चैतन्य चव्हाण, चैतन्य CC, दौंड तालुक्यातला एक सुपरस्टार, ऑनलाईन पद्धतीने या स्पर्धेचा आनंद घेताना. आणि चैतन्य CCच्या या नावाबरोबरीत येतो यातमध्ये एक सुपर सॉनिक षटकार. 32 धावा धावबलकेवरती. 13 चेंडू आणि बनवायच्यात अजून 9 धावा. 13 चेंडू 9 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. 13 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. नाही उद्या सकाळी उठून येणार 6 वाजता.
नाही येतो ना राहुला नाही निघल्यावर फोन करतो. एक मोठा षटकार पुढे. संदीप पटेकरनं ही मॅच पुन्हा एकदा बदलून टाकलेली आहे. 34 धावा धावपलक्यावरती. 12 बॉल मध्ये बनवायचे 7 धावा. 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. तुषार पवार कुठेतरी जाऊन आले. 12 चेंडू 7 ही मॅच आहे पुढे. वैभव निकम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय का घेतला असेल वैभव सरांनी? काय पाठीमागे त्या कारण असेल? 34 धावा धावपलक्यावरती. त्यांनी त्यांच्या बॉलिंग वरती विश्वास दाखवलाय. अक्षय चव्हाण तिकडे गेलेत. संतोष गाडगे पाठेटान गावातला हा सुद्धा दौंड तालुक्यातला खेळाडू आहे, जो कित्येक वर्ष कॅप्टन्सी करतोय स्पार्टनची आणि त्याची कॅप्टन्सी टीमला फार उपयुक्त सुद्धा राहिलेली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली या संघानं चांगली प्रगती केली आहे. कायम चांगला खेळणारा हा संघ राहिलाय. 11 चेंडू 7 बनवायचे अजून. हा बॉल संतोष गाडगेचा मिस हिट पुढे. कॉटन बोल्ड आणि संघाचा नेता, संघाचा संघनायक या ठिकाणी समोर बाद होतोय. संघाचा नेता कोसळला पुढे. मॅच कॅल्क्युलेशन 10 चेंडू मध्ये बनवायचे त्या 7 धावा. 34 धावा धावपलक्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दहा चेंडू मध्ये 7 धावा. दहा चेंडू मध्ये 7 धावांचा हा खेळ पुढे. अजय कदम बॉलिंग ट्रॅक वरती. हा बॉल कव्हर आपण पाहतो ठिकाणी. हा चेंडू 9 चेंडू मध्ये 6 धावा. पर्व 3चा गर्व आहे आम्हाला. 9 चेंडू मध्ये 6 धावा. संदीप पटेकर मैदानावरती 23 धावांवरती नॉट आउट आहे. संदीप पटेकर ऑन स्ट्राइक. 9 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी सातारा रोड स्पार्टन. सेमीफायनल मध्ये जाण्याची सुवर्ण संधी असणाऱ्या विजेत्या टीमला, जो उपांत्यपूर्व फेरीतला सामना खेळेल आणि तिथून पुढे लढेल 21,000 पहिल्या पारितोषिकासाठी. संदीप पटेकरनं मॅच फिनिश केली. ज्याचा झेल सोडला MR वॉरियर साताऱ्यानं, त्या संदीप पटेकरनं हा सामना संपवून टाकला. वेल प्लेड टीम सातारा.